वीरशैव लिंगायत समाजाच्या अनेक वर्षापासून आपल्याला माहीत आहे स्मशानभूमी माणूस जन्माला की त्याला कधीतरी जायचं असं असतं आहे आणि वीरशैव समाजामध्ये दफन केलं जातं आहे. त्यामुळे स्मशानभूमीची जागेचा फार मोठा अडचण हा समाजाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे की हद्दवाढ जसं झालं आहे त्या हद्दवाढप्रमाणे लोकांना स्मशानभूमी नाही आहे. आज आपल्याला माहिती आहे की जुळे सोलापूर असू द्या किंवा कारखान्याजवळचा माणूस वारले किंवा इकडं बाळ्यातनं वारले तर त्याला पूर्णपणे तुळजापूर VSमध्ये आणावं लागतं आणि त्या दफन करण्यासाठी दुसरं स्मशानभूमीच नाही आहे. आणि त्यासाठी मी एकदा तिथं हिंदू स्मशानभूमीच्या इथं गेलं असताना तिथं रिकामं जागा दिसलं, गौऱ्या मारत होते त्या जागेवर. मग मी आयुक्तांना आल्यावर मी आयुक्तांशी संपर्क केलं की बाबा इथं जागा रिकामं दिसते, कुठल्या संस्थेमध्ये किंवा कुठलं दफनभूमी तिथं नाही आहे आणि आजूबाजूला सगळेच दफनभूमी आहेत, तर जर करता ते वीरशैव लिंगायत समाजाला मिळत असेल तर आपण मिळवून द्यावं. मग ते म्हणले की तुम्ही एक पत्र द्या. माझ्या पत्राप्रमाणे आयुक्त आणि अधिकारी जाऊन ते जागेवर जाऊन आले आणि ते देण्यास होकार केलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं पुढं काय झालं का नाही बापूंनी सगळं सांगितलं आहे. मला एवढंच म्हणायचं होतं की ज्याप्रमाणे आम्ही पत्र दिलं, ज्याप्रमाणे त्यांनी सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीला त्याला आम्ही पत्र दिल्यावर पुन्हा एकदा त्यांना बोलवून त्यांना तयार करण्याचा सातत्यानं प्रयत्न केलं. ते पहिल्यांदा नको म्हणले, पण तरीही त्यांना तयार करून जर करता एखाद्या समाजामध्ये एखाद्या संस्थेचं नाव आम्ही जर करता जागा बघून सुचवलेलं असताना लोकप्रतिनिधींनी कळविलं असताना ह्या अधिकाऱ्यांचं एवढं काय इंटरेस्ट होतं की दुसऱ्या संस्थेला बोलवून तुम्ही घ्या म्हणून मागं लागणं, त्यांच्याबरोबर 3-3 मीटिंग करणं. मग तुम्ही दुसऱ्या समाजाचंही आम्ही दुसऱ्या संस्थेचंही पत्र दिलं होतं, त्यांच्याबरोबर मीटिंग करायला पाहिजे होतं. आम्ही तर वडगी महाराजांचं त्यांच्या संस्थेत पत्र असं होतं की आम्ही आमच्या स्वखर्चानं सगळं करू तिथं असं स्पष्टपणे म्हणलेलं असताना आपण ते डावलून आता जर आज मला असं आज आम्ही बापू सगळेजण चर्चा केलं असताना तिथं माहीत झालं की त्या मी पत्र जे घोटगी महाराज संस्थेना द्या म्हणून सांगितलं होतं ते पत्र आयुक्तासमोरच गेलं नाही. म्हणजे इथल्या अधिकाऱ्यांचं एवढा मोठा हे चाललं आहे की आमदारांच्या पत्राला किंमत न देता दुसऱ्यांनी कोणीतरी जे सांगते त्यांचं ऐकणं आणि एकतर्फे ऐकून महानगरपालिका चालवत असेल तर हे फार मोठ्या प्रमाणात चुकीचं आहे. मी सांगू इच्छितो की वडगी महाराज संस्था ही फार मोठी संस्था आहे. हजारो एकर जमीन त्यांच्या स्वतःच्या संस्थे आहेत. त्यांच्या जवळपास 30 ते 40 पाट शाळा ज्या खेडेगावामध्ये किंवा ज्या वस्तीमध्ये शाळा होऊ शकत नाही, शासनाने चालवलं नाही, पण तिथं वडगी महाराज तिथल्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी तिथं संस्थाकडून आज हजारो लोक त्यांच्या इथं संस्थेमध्ये कामाला आहेत. आणि त्या संस्थेला 2 एकर जागेची किंमत नाही. किंमत ही जागेची नाही. आम्ही सांगितलं होतं महाराजांना जाऊन की महाराज हे आमच्या समाजाचे मोठे धर्मगुरू आहेत. अनेक शिवाचार्य त्यांच्या पाठशाळेमध्ये शिकून आज मोठे झालेले आहेत, जगतपूर झालेले आहेत त्या संस्थेमधनं बाहेर होऊन. पण त्या संस्थेला जाणून बुजून खाली दाखवणं किंवा त्या महाराजांबद्दल आम्ही जेव्हा महाराजांना शब्द दिलेला असताना मुद्दामून आपण नाही करून दाखविणं हे बरोबर नाही आहे. मी मगाशी सांगितलं वर की बाबा म्हातारी मेलेलं दुःख नाही, काळ एवढ्या मोठ्या प्रमाणात सोसवणं बरोबर नाही आहे. जे कोणी अधिकारी हे असं वागत असेल किंवा ज्या समाजामध्ये ते निर्माण कुणाच्या सांगण्यावर न होत असेल तर हे चुकीचं आहे. मी तर सांगू इच्छितो की आमच्यातला कोणी आमदारही असू किंवा कोणी नगरसेवक असू, पण असं वागत असेल तर त्याला समाज कधी माफ करणार नाही. मग याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण अधिकाऱ्यांनी केलेली आहे. कारण जर का तसं असेल आणि तुम्हाला इथं नाही मिळालं तर मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही जाणार का? न्यायालयात जाणार नाही. आर्थिक व्यवहार झाले का नाही आम्हाला असं वाटत नाही, पण कुणाच्या तर दबावाखाली मात्र हे नक्की झालेलं आहे. इथं न्याय मिळावं. आपण आता मगाशी बापूंनी सांगितलं, आम्ही सगळ्यांनी सांगितलं की याच्यामध्ये एक पत्र तयार करून आम्ही आयुक्तांकडे देऊ. आयुक्तांना ते जी ठराव झाला त्याला विखंडित करावं असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. कारण चुकीच्या पद्धतीनं ज्या प्रस्ताव तुम्ही निर्णय घेतलेला आहे ती पूर्णपणे चुकीचं पद्धत आहे. ती चुकीचं पद्धतीचं असल्यामुळेच विखंडित करावं. नाही केलं तर वर नाही ऐकलं तर आपण कोर्टामध्ये जाऊन हा प्रश्न मिटवण्यात. महानगर प्रशासन काय केलं काय नेम वाटायचं काय स्पष्टच आहे ना. आज आपल्या सगळ्याच्या समोर आहे. 2 लिंगायत समाज, एवढं मोठं लिंगायत समाज सोलापूर शहरामध्ये असताना
आजपर्यंत कोणीही कुठलंही राजकारण करत असताना कोणी असं समाजामध्ये भांडणं लावून कधी राजकारण केलं नाही. समाजाचे दुफळी व्हावं असं कधी विचार न करता आजपर्यंत राजकारण होत आलं. पण आजची परिस्थिती राजकारणाची वेगळी दिशा धरत आहे. म्हणूनच सांगू इच्छितो, म्हणूनच या दिशेला कुठेतरी थांबायला पाहिजे. संस्था दोन्ही एकच आहेत, दोन्ही लिंगायत समाज आहेत. जेवढं आमची सिद्धेश्वर महाराजाबद्दल भक्ती आहे तेवढीच भक्ती वडगी महाराजाबद्दल आहे. कारण वडगी महाराजांचे आज ज्यांच्याशी आम्ही शब्द दिलो होतो ते आमचे समाजाचे जगद्गुरू आहेत आणि त्यांच्याशी बोललं असताना हे दोन्ही जाणून बुजून करत असेल हे ते चुकीचं आहे. याला समाज विचार केल्याशिवाय याच्याबद्दल राहणार नाही. सोलापूर महानगरपालिकेने परवा जो ठराव केलेला आहे महापालिकेमध्ये तो विखंडित करण्याकरता आत्ता सर्वांनी सांगितले की सर्वांच्या मते आम्ही सह्या करून आयुक्तांना पत्र देणार आहेत. तो आयुक्तांनी विखंडित करावा आणि येणाऱ्या नवीन सभेमध्ये आम्ही सभासद प्रस्ताव हुडगी मठ या संस्थेला स्मशानभूमीची जागा द्यावी याकरता आम्ही येणाऱ्या सभागृहामध्ये तो प्रस्ताव आणणार आहे आणि तो मंजूर करून घेऊन पुन्हा एकदा आम्ही संस्थेला जागा देण्याकरता प्रयत्न करणार आहोत. चूक मालकाने घेतला आहे. आमचे नगरसेवक वड्डेपल्ली यांचे मिस्टर वारला मैतीला गेल्यानंतर हे जागा मालकाने बघितली होती. तिथूनच मालकाने आयुक्तांना फोन लावला की अशीच जागा आहे आणि आम्ही पत्र देतो आहे. त्याचं मूळ पत्र मालकांचं आहे, दोन्ही पत्र मालकांचे आहेत. ते जागेचा शोध घेणं, जागेचा उतारा काढणं, जागेची पाठपुरावा करणं मालकानेच केलं आहे आणि मालकाच्या मतदारसंघातलं असल्यामुळं मालकांचंच पत्र या ठिकाणी लपवलं गेलं. त्या अधिकाऱ्याला मात्र सजा झाली पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मूळ जो प्रस्ताव आहे तो लपून ठेवला, तो महापौरकडे पाठवला नाही, हे देखील गांभीर्य आयुक्ताचं आहे. तर वास्तविक आता हे सगळं प्रकरण बघितलं तर हा जो प्रस्ताव झाला आहे नगरसेवकाच्या सांगण्यावरनं, महापौरच्या सांगण्यावरनं, तो विखंडित करावा आणि नवीन प्रस्ताव दाखल करून जर त्यांच्याकडे बहुमत असं वाटत असेल तर आणखी एकदा प्रस्ताव आणून कुणाचं बहुमत आहे त्या ठिकाणी दाखवून देऊ आणि ते प्रस्ताव मंजूर करू आणि वडगी मठाला आणि मालकांचा जो मागणी आहे ती या ठिकाणी मागणी मान्य झाली पाहिजे. देवस्थानचा विश्वस्त आहे तर हे प्रकरण हे एवढं चिघळायचं काही कारण नाही आहे. वस्तुतः पहिल्यांदा हुडगी मठाने यांना प्रस्ताव दिलेला असताना त्यानंतरनं हे काहीतरी राजकारण करून सिद्धेश्वर देवस्थानकडून प्रस्ताव मागवून घेऊन त्यांच्या अंगावर पडून त्यांना देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि जोपर्यंत देवेंद्र कोटे साहेबांनी त्यांना स्वनिधीतून खर्च करून देतो असं म्हटले नाहीत तोपर्यंत त्यांची ही जागा घेण्याची देवस्थानची तयारी नव्हती. हे वस्तुस्थिती आहे आणि होडगे मठाने ही जागा बिनशर्त घेण्याची तयारी दाखवलेली होती. त्यामुळं पहिला हक्क जे आहे ते होडगी मठाचाच असल्यामुळे निर्विवादपणे ते होडगी मठालाच मिळाली पाहिजे असं माझं स्वतःचं मत स्पष्ट मत आहे. आणि सिद्धेश्वर देवस्थानने त्यांना कार्य करण्याकरता अनेक काही कामं असताना हे नाही त्या विषयामध्ये अजून एक त्यामध्ये विषय वाढवून घेण्याचं काही कारण नाही आणि राजकारण करण्याचं काही कारण नाही आणि समाजामध्ये दुफळी मारवण्याचं काही कारण नाही. हे अश्लाघ्य प्रयत्न त्यांनी करू नये अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. हे तुमच्या राजकारणामधले काही लोक मंडळी आहेत आणि ते देवस्थानचे सर्व ज्यांच्यासमोर बाकीचे सगळे विश्वस्त असं उभारतात हे लोक करायलेत. अजून कोण करणार? दुसरे हेच आहेत लोक. धन्यवाद. बोर्डामध्ये जो स्मशानभूमी सिद्धेश्वर देवस्थानला का हुडगीच्या मठाला द्यायची या पत्रामध्ये संभ्रमावस्था. वास्तविक या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, विधानसभा सदस्य यांनी जुलै 25 एक पत्र दिलेलं आहे महापालिका आयुक्तांना की ही स्मशानभूमीची जागा वापरण्यास आणि सुशोभीकरण करण्यास द्यावी. त्या पत्रात कोणत्याही संस्थेचं नाव नव्हतं. परत विजयकुमार देशमुख मालकांनी 30/7/25 एक पत्र दिलं की ही संस्था म्हणजे ही जागा ब्रह्मनाथ मठ जे आहे होडगीचा त्या मठाला द्यावी असं पत्र दिलं. त्याच्यानंतर बोर्ड मीटिंग झाली. बोर्डामध्ये अचानकपणे म्हणजे दुर्भाग्य असं आहे 10 तारखेला जे पत्र आलं आहे ते पत्र
खालच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना ते निदर्शनात आणून दिलं. वास्तविक त्याच्यानंतर 30 तारखेला 30 जुलैला जे पत्र आलेलं होतं ते पत्र मात्र दडवून ठेवलेलं आहे. ते पत्र दोन्ही इनवर्ड आहेत. म्हणजे असं नाही की आमदार महोदयांनी पत्र लिहिलं आणि आपल्या कार्यालयातच ठेवलं. म्हणजे इन्वर्ट झालेलं आहे. ते पत्र निदर्शन न आणून देता ते तसंच, आणि आयुक्तांनी त्याच्यावरती टिप्पणी करत असताना संस्थेचं कुठलं नाव नाही अशी टिप्पणी केलेली आहे. मला असं वाटतं की आता नंतर बोर्डामध्ये जे नगरसेवक नसताना म्हणजे आणखी नगरसेवक संभाव्य होणार होते त्याच्या अगोदरचं तारीख टाकून संभाव्य नगरसेवकाचं नाव टाकून ते पत्र आयुक्तांना दिलेलं आहे. आयुक्तांना पत्र फेब्रुवारी 22ला बहुतेक आलेलं आहे आणि मला असं वाटतं की इन्वर्ट झालं आहे. मार्चमध्ये इन्वर्ट झालेलं आहे. मार्च 22ला 20ला काहीतरी इन्वर्ट झालं आहे महापालिका आयुक्तमध्ये. आणि आयुक्त साहेबांची वास्तविक 2 एकर जागा आहे. म्हणजे 2 गुंठे जरी जागा द्यायची असेल तर कार्यालयाचा आयुक्त महोदयांचा अभिप्राय घेणं अपेक्षित असतं. परंतु 2 एकर जागा एखाद्या संस्थेला देत असताना आयुक्तांची कुठलीही टिप्पणी नाही त्याच्यावरती आणि डायरेक्ट पत्र देऊन मागच्या तारखेचं संभाव्य नगरसेवक गृहीत धरून झालेलं आहे असं गृहीत धरून त्या पत्राचा आधार धरून बोर्डाने मला असं वाटतं की ती जागा अन्य कुणाला तरी देण्याचा ठराव केलेला आहे. मला असं वाटतं की हा ठराव चुकीचा वाटतंय. अन्य सोलापूरकरांच्या सर्व ह्याच्या भावना ह्या तीव्र आहेत आणि माननीय आमदार महोदय विजय मल्कांनी भावना व्यक्त केली आहे. तुम्ही अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही करू नका. उलट अमोल बापू शिंदे यांनी इतका उत्कृष्ट मांडणी केलेली होती की हा ठराव कोणत्याही संस्थेला जागा द्यायची असेल तर सोलापूर शहरातले 3 लोकप्रतिनिधी आहेत. दोन्ही संस्थाचे प्रमुखाला बोलवा, साधक बाधक चर्चा करा, कोणाची क्षमता आहे, कोण तयार आहे त्याच्या बाजूने ठराव करून द्या. आत्ता ठरावाची घाई का? परंतु घाई कशासाठी? केवळ शहराचं श्रेय मीच केलेलं आहे असं श्रेय घेण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. आणि त्याला जो अधिकाराचा सपोर्ट मिळतोय त्या अधिकाऱ्यावर मात्र कारवाई होणं गरजेचं आहे. कारण 30/7चं पत्र 10/7चं पत्र त्याच्यानंतर 30/7ला पत्र येते. त्याच्यानंतर नगरसेवक नसतानाचं प्रिंट काढून त्याची प्रिंट ते तयार होती. त्याच्या पत्रावरती हे ठराव होतो. ठरावाला कोणत्याही परिस्थितीचा अभिप्राय महापालिका आयुक्ताचा नसताना हा ठराव कसा होतो हे बी गोडबांगार आहे. आणि मला असं वाटतं ह्याच्यावरती दोषीवरती कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. मालकाने सांगितलं म्हातारी मेलेल्याचा सुखदुःख नाही, काळ सोकावू नये, काळ फोपावत चाललेला आहे. दबावापुटी अधिकारी खूप दबावापुटी एकतर्फी ऐकत आहेत. आणि एवढं सोलापूरकरांच्या भावना, एका समाजाच्या भावना, त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्तांच्या कार्यालयाच्या मार्फत अनेक जण करतायत. मला असं वाटतं ही सोलापूरसाठी भूषण नाही. सोलापूरसाठी भूषण एक मताने काम करणं गरजेचं आहे. अमोल बापूंनी जे म्हणणं होतं की दोन्ही प्रमुखाला बोलून, समाजातल्या काही प्रमुख लोकांना बोलून, 3 आमदारांना बोलून ह्याच्यावर चर्चा करून ठराव कर. पण केवळ श्रेय लाटण्याच्या हेतून हे केलेलं आहे. श्रेयापेक्षा ह्या चुकीची जे काम करते त्यांच्यावरती सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याला निलंबित करणं अत्यंत गरजेचं मला वाटतं. बापू, जेबीच्या प्रस्तावाप्रमाणे जो प्रस्ताव झाला पण आयुक्ताच्या टिप्पणीप्रमाणे प्रस्ताव झाला नाही, म्हणजे प्रशासन हे कोणाच्या दबावाखाली वागतं? तेच सांगितलं तुम्हाला, स्पष्टपणे सांगितलंय मी. 10 जुलै 25ला माननीय आमदार महोदय विजय देशमुख यांनी एक पत्र दिलं. त्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नसल्यामुळं दूरध्वनीवरती आमदार महोदयांनी आयुक्त साहेबांची चर्चा झाली की ह्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नाही. आणि म्हणून 30 जुलैला माननीय आमदार महोदयांनी परत एकदा पत्र दिलं. होडगी बृहन्मठाला ही जागा द्यावी म्हणून परत पत्र दिलेलं आहे. परंतु ते पत्र खालचे अधिकारी त्या आयुक्तांच्या निदर्शनाच आणून नाही दिलं. त्याच्यामुळे आयुक्तांनी टिप्पणीच केली नाही त्याच्यावरती. आणि कुणाचं पत्र नाही, कुठल्या संस्थेची मागणी नाही अशी टिप्पणी केली असेल ती टिप्पणी पाहायला मिळाली नाही. पण माझं असं मत आहे की ह्याच्यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जे
असं समाजामध्ये तेढ निर्माण करतायत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जे दडपण्याचा पत्र, जे सुईचे पत्र दडपण्याचा प्रयत्न करतायत त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे. बापू, या संदर्भात खरं तर पालकमंत्री अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालतात. मग या संदर्भात आपण पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार आहात की महापालिकेतले अधिकारी अशा चुकीची कामं करतात, पक्षाला अडचणी? मी आज सर्वच सदस्यांना विनंती केलेली आहे. आज 2 आमदार किंवा 3रे आमदार आले तर सोन्याहून पिवळा आहे, नाही आले तर आम्ही दोन्ही आमदार आणि जे उपस्थित सदस्य आहेत त्या सर्व महापालिकेच्या नगरसेवकाच्या सर्वांची सहाय्याचं एक निवेदन तयार करू आम्ही देतोय. आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हणतोय की ते निवेदन महापालिका आयुक्तांनी ते मान्य करू नये, कारण त्यांचा अभिप्राय नाही, त्यांची टिप्पण कुठलंही नाही, त्याच्यामुळे हा ठराव मान्य करू नये असं पत्र देणार आणि त्याची कॉपी पालकमंत्र्यांना सुद्धा देणार, आमचे नगरविकास मंत्र्यालाही देणार आणि न्याय घेण्याचा प्रयत्न करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.